सैफ अली खान आणि त्याच्या दोन बहिणी सोहा आणि सबा यासोबतच त्यांची आई शर्मिला टागोर यांच्या ताब्यातील जवळपास 15,000 कोटी रुपयांच्या संपत्तीचं पुन्हा एकदा वाटप केलं जाणार आहे। भोपाळ उच्च न्यायालयानं या संदर्भात दिलेल्या निकालानं आता सैफच्या संपत्तीमध्ये मोठी घट होणार आहे। मध्य प्रदेश हायकोर्टानं दिलेल्या एका निकालानं भोपाळच्या नवाबाच्या संपत्तीच्या वादाची पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। भोपाळ जिल्हा न्यायालयानं दिलेला याआधीचा निकाल उच्च न्यायालयानं रद्द केला। जिल्हा न्यायालयानं पुन्हा एकदा या प्रकरणी सुनावणी घ्यावी आणि 1 वर्षात ती पूर्ण करावी असा आदेश दिलाय। तुम्ही म्हणाल यात सैफ अली खानचा काय संबंध? आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत, पण त्याआधी मालमत्तेचा वाद नेमका काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे। भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांना 1 मुलगा आणि 3 मुली होत्या। नवाब हमीदुल्ला खान यांचा मृत्यू 1960 मध्ये झाला। त्यावेळीच मालमत्तेचं वाटपही झालं, पण मृत्यूच्या वेळी अस्तित्वात असणाऱ्या मुस्लिम पर्सनल लॉच्या तरतुदीनुसार या मालमत्तेचं वाटप व्हावं यासाठी नवाब हमीदुल्ला खान यांच्या वारसांनी 1999 मध्ये भोपाळच्या सत्र न्यायालयात धाव घेतली। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निकालाच्या आधारे सत्र न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल दिला। सत्र न्यायालयानं दिलेल्या निर्णयात सैफ अली खान, त्याच्या 2 बहिणी आणि आई शर्मिला टागोर यांना सगळ्या संपत्तीचा ताबा देण्यात आला। आता उच्च न्यायालयानं हा निर्णय रद्द केलाय। सजीदा सुल्तान जी के हक में हुआ है। अब नवाबजादी सजीदा सुल्तान जी आप अगर हिस्ट्री उनकी देखें तो वो नवाब मंसूर अली खान जी, जिनको हम नवाब पटौदी जी बोलते हैं, उनकी माँ थी। तो सारा गद्दी का सक्सेशन उनके फेवर में हुआ था। फैमिली डिस्प्यूट काफ़ी समय से चल रहा था। सूट लगाए गए थे यहाँ भोपाल के कोर्ट में, जहाँ पे ये डिक्री हुआ था क्योंकि गद्दी का सक्सेशन उनको दिया गया है तो सारी प्राइवेट प्रॉपर्टीज पर्क्स जितने भी हैं रूलर के, वो उनके पास चले जाएंगे। तो इसके चलते जितनी भी उनकी भोपाल में स्थित प्रॉपर्टीज थी वो प्रिंसिपल ऑफ प्रिमोजेनेचर के चलते और रॉयल भोपाल एक्ट के चलते जो वारिस थे उनके नाम पे उनके हक में दे दी गई थी। इस चीज़ को जो उनकी छोटी बहन थी नवाबजादी राबिया सुल्तान और कर्नल ओबेदुल्ला जी जो नवाब के बड़े भाई थे, उनके बेटे के वारसों ने यहाँ पे फर्स्ट अपील में चैलेंज किया था। सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबियांच्या अडचणी एवढ्यावर थांबलेल्या नाही। सैफच्या कुटुंबाच्या ताब्यातील एकूण संपत्तीपैकी साधारण 15,000 कोटींची संपत्ती शत्रू संपत्ती कायद्याअंतर्गत सरकार जमा करण्याची कारवाई करण्याची मुभा 2024 मध्ये सरकारला देण्यात आली। 2014 मध्ये भोपाळमधील नूर उस सभा पॅलेस, दारा उस सलाम, हबीबीचा बंगला, अहमदाबाद पॅलेस, कोहेफिजा प्रॉपर्टी यासह अनेक मालमत्तांचा समावेश आहे। या संदर्भात सैफ अली खान यांनी आधी उच्च न्यायालयात धाव घेतली। तिथे निकाल विरोधात गेल्यावर सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। या प्रकरणी सरकारच्या दाव्यानुसार नवाब हमीदुल्ला यांच्या मोठ्या कन्या आबिदा सुल्तान यांच्या नावे संपत्ती आहे। आबिदा सुल्तान पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाल्यानं त्यांच्या हिस्स्याची मालमत्ता शत्रू संपत्ती कायद्याअंतर्गत जप्त झाली पाहिजे। सन 2000 के बाद आज 30 जून के करीब का डिसीजन आया उन दोनों फर्स्ट अपील्स में। उसमें ये डिसाइड हुआ है कि प्रिंसिपल ऑफ प्रिमोजेनेचर जो है वो इस केस में अप्लाई इसलिए नहीं होता है क्योंकि सक्सेशन जो हुआ था वो 1949 के बाद हुआ था, जो कॉन्स्टिट्यूशन लागू होने के बाद। एंड कॉन्स्टिट्यूशन लागू होने के बाद जितना भी सक्सेशन होगा वो मुस्लिम पर्सनल लॉ से गवर्न होगा, किसी भी रियासत के लिए जो मुस्लिम पर्व्यू में जाती हैं, और हिंदू रियासतों के लिए हिंदू लॉ से गवर्न होना चाहिए। तो मुस्लिम पर्सनल लॉ के अकॉर्डिंग इसमें पार्टीशन होना है और हाई कोर्ट ने इस मैटर को अब ट्रायल कोर्ट को रिमांड बैक कर दिया है और उनको बोला गया है कि 1 साल के अंदर अंदर इस पे पार्टीशन किया जाए। उच्च न्यायालयाच्या निर्णयानं सैफ अली खान, त्याच्या 2 बहिणी आणि आई यांच्याकडे जी एकूण संपत्ती होती त्याचे पुन्हा एकदा वाटे होणार आहे। मुस्लिम पर्सनल लॉ मधील तरतुदीत कुटुंबातील पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील सख्या भावालाही त्याच्या संपत्तीतील हिस्सा देण्यात येतो। नवाब हमीदुल्ला यांना 1 मोठे भाऊ होते, त्यांचं निधन हमीदुल्लांच्या आधी झालंय। मात्र मुस्लिम पर्सनल लॉनुसार संपत्तीच्या वाटपावर त्या वारसांनीही दावा ठोकलाय। आता सत्र न्यायालयात जेव्हा वाटप होईल तेव्हा सैफच्या ताब्यातील संपत्तीत त्यांनाही वाटा मिळण्याची शक्यता आहे। इलेंट आप इसमें 2 ही समझिए, क्योंकि एक राबिया सुल्तान जी हैं जो नवाबजादी सजीदा सुल्तान जी की छोटी बहन थी, उनके वारिस हैं यासीर मिर्ज़ा जी अभी, क्योंकि बाकी समय के चलते ख़त्म हो गए हैं, और उनकी भी एक बहन है। और दूसरे साइड से जो अब्दुल्ला जी के परिवार के साइड से उनके वारिस हैं।
सैफ अली खानच्या ताब्यातील संपत्तीची एकूण किंमत 15,000 कोटी रुपये आहे. त्यात आता वाटे हिस्से होतील, त्यामुळे सैफची संपत्ती कमी होईल. शिवाय त्यातील काही भाग सरकार दरबारी जमा होण्याची भीतीही आता काही प्रमाणात कमी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.